खरं तर काँग्रेसकडून आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. काय भूमिका घेऊन आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला काय सांगा? आज महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून माझी आज बी फॉर्म जोडून आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब, खासदार प्रणितीताई या दोघांचा विश्वास सर्वत्र ठरवेल. आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, आदरणीय हर्षवर्धन भाऊ सपकाळ, आदरणीय सुप्रियाताई पवार साहेब यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. मी हा उमेदवारी अर्ज जो भरलेला आहे, सर्वसामान्य सोलापूरकर जी आज पालकमंत्र्यांची दंडेलशाही चालू आहे त्याच्या विरोधात मी हा अर्ज भरलेला आहे. नगरपालिकेचे सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि सभापती यांच्या हक्कावरती जो माणूस गदा आणतोय त्या विरोधात मी आज एल्गार पुकारणार आहे आणि पुकारलेला आहे. त्यामुळे मी हा अर्ज त्या सर्व लोकांसाठी भरलेला आहे ज्याला या अतिरेकी पालकमंत्र्याचा त्रास झालेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला ग्वाही देतो की ही निवडणूक मी पूर्ण ताकदीने लढेन आणि 100% जिंकेन सुद्धा. तुम्ही असं म्हणताय की अतिरेकी पालकमंत्री, मात्र पालकमंत्री म्हणतायत की माझी विरोधकांना विनंती आहे की ही निवडणूक बिनविरोध करावी, कारण एवढा मोठा पैसा खर्च वाया जाईल, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करा असं आवाहन ते करत आहे. पैसा आमच्या काँग्रेस पक्षाकडे काय नाही बाबा. 70 वर्ष सत्ता भोगली आणि सर्वांना पत्रकारांना सगळ्यात सर्वश्रुत आहे की पैसेवाले कोण आहेत. आम्ही पाया पडून मतं मागणारी माणसं आहोत. आम्ही आमच्या कामावरती, आमच्या विचारावरती मतं मागणारी माणसं आहोत. त्यामुळं आम्ही सर्व नगरसेवक, सर्व सदस्यांना, सर्व मतदारांना आवाहन करतोय की एक तुमचा धाकटा भाऊ, मोठा भाऊ म्हणून सर्व माता भगिनींना आशीर्वाद द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. खरं तर आपल्याच महाविकास आघाडीतले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यांना सुद्धा बी फॉर्म मिळालेला आहे. नक्की महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी समन्वयाचा किंवा संवादाचा अभाव दिसतोय का, काय सांगा? असं काही नाहीये. काही गोष्टी आहेत ते समन्वयाने चर्चेतनं विषय मार्ग निघू शकतो त्याचा आणि तो उद्यापर्यंत निघाले सुद्धा. त्यामुळे तुम्हाला 2 दिवसात चित्र क्लिअर झालेलं दिसेल. आणि काँग्रेसला सुटली आहे का राष्ट्रवादीला सुटली आहे? काँग्रेसला सुटले तुम्ही सगळ्या मीडियात ऐकलं असेल. म्हणजे तुम्हीच पत्रकार आहात आणि प्रेस नोट सुद्धा जागा वाटपामध्ये ही जागा सोलापूर आणि स्वराज्य संस्थेची जागा ही काँग्रेसला दिलेली आहे. त्यामुळं काँग्रेसला अधिकृत उमेदवार म्हणून मी आज महाविकास आघाडीच्या वतीने अर्ज भरतो. पण मग ही निवडणुकीची रणनीती आहे की नक्की अंतर्गत विसंवाद आहे महाविकास आघाडीतला, काय म्हणा? अंतर्गत कोणताही विसंवाद नाहीये. सर्व चर्चेतून जी प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये सर्व पक्षाचे प्रमुख होते, शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाचे होते, सुप्रियाताई सुळे स्वतः त्या बैठकीला हजर होत्या. सर्वांशी चर्चा करूनच तो मार्ग काढलेला आहे, जागा वाटप झालेला आहे. त्यामुळे 2 दिवसामध्ये हा प्रश्न निकाली लागेल आणि महाविकास आघाडी हे पूर्ण ताकदीने एकत्र निवडणूक लढवू हे तुम्हाला मी ग्वाही देतो. काँग्रेसचे प्रदेश प्रमुख ते देखील इच्छुक होते, त्यांनी देखील मागणी केली होती, तर त्यांना ऐनवेळी मिळाली नाही. त्यांचा क्रमांक 1 होता असं त्यांचा दावा आणि त्यांनी पोस्ट केलेली आहे की माझी निष्ठा कुठे कमी पडली का, मी संघर्षात कुठे कमी पडले, असा सवाल त्यांनी केलेला आहे. मला काय सांगा? मी आणि काकासाहेब कुलकर्णी आम्ही दोघंही 97 पासून पक्षाचे NSY, युवक काँग्रेस, फादर काँग्रेस हे आम्ही पदाधिकारी म्हणून एकत्र काम करतो. काका मला थोडे ज्येष्ठ आहेत परंतु ते माझे वडील बंधू आहेत. धाकट्या भावाला उमेदवारी मिळाल्याने ते नाराज व्हायचं काय कारण नाही. ते 100% माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतात. ठीक आहे.